राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। यावेळी शिवसंकल्प अभियानाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीपूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या दोन्ही जागांसह राज्यातील गेल्या वेळच्या निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या लोकसभेच्या 13 जागांवरही दावा सांगितलाय। शिवसेनेकडच्या जागा ह्या शिवसेनेनंच लढल्या पाहिजेत असं कार्यकर्ते म्हणून आमचं मत आहे, परंतु त्याच्यावर निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही सगळ्यांनी मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत। पण जिथं आमचे कॅन्डिडेट निवडून आलेले आहेत आणि जिथं शिवसेनेनं पूर्वी लढलेल्या जागा आहेत तिथं विजय मिळालेला आहे आमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे, त्याच्यामुळे ती जागा शिवसेना लढली पाहिजे असा आमचा आग्रह आहे। ज्यांनी कोरोना काळात भ्रष्टाचार केलाय त्यांनी भ्रष्टाचाराची भाषा बोलू नये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फील्डवर जाऊन काम करतात, ऑनलाईन शुभेच्छा देत नाहीत असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावलाय। कोरोनाच्या कालावधीमध्ये 100 रुपयाची खिचडी 300 रुपये, त्याच्यानंतर 600 रुपयाची शवक पिशवी 3500-4000 रुपये, हा कसला भ्रष्टाचार आहे? ज्यांनी मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं आहे त्यांनी आम्हाला भ्रष्टाचाराच्या गोष्टी सांगू नये। मुद्दा असा आहे की जे सरकार लोकांमध्ये जाऊन काम करते, जे सरकार लोकांमध्ये मिसळून काम करतं आहे, त्याच सरकारला लोक मतदान करत असतात। आमचे मुख्यमंत्री फेसबुक लाईव्हवरनं काही शुभेच्छा देत नाहीत, आमचे मुख्यमंत्री फील्डवर जाऊन शुभेच्छा देतात। संजय राऊत यांनी आयुष्यभर पत्रकार बैठका घेत बसावं अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला। सारथीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्यापूर्वी कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करण्याची गरज असल्याचं मत नामदार उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केलंय।